विरुद्ध उमेदवार हा आयात करावा लागणार यांना, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. गुलाबराव पाटील ही दिशाभूल करण्याचं काम करत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हा घ्या पुरावा, हा पुरावा आहे समोर. मी रितसर DD भरलेला आहे, फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या 10 वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सातत्याने जनतेमध्ये फिरतो आहे. सुखदुःखाचे प्रसंग असतील, अडीअडचणीचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी मी धावून जातो. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे असतील, महिलांचे असतील, या सगळ्या कामांच्यासाठी सातत्यानं मी ह्या मतदारसंघामध्ये फिरतो आहे. आयात उमेदवाराचा संबंध नाही आहे. ते जे इच्छुक उमेदवार आम्ही आहोत, आमच्यामधूनच मेरिट बघून त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. त्यांनी तुमचं नाव न घेता तुम्ही उबाटाकडून आयात केले जाणार असं त्यांनी असं आहे, आयात करण्याचा विषय येत नाही. पक्षाचं मी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचं हे धोरण आहे की ज्या पक्षाचा उमेदवार इलेक्टिव्ह मेरिटचा असेल त्या पक्षाला ते उमेदवारी द्यायची. आता आमच्यामध्ये मी उमेदवार आहे, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उबाटामधून ज्यांनी अर्ज दाखल केलेले असतील, या सगळ्या उमेदवारांचा विषय हा महाविकास आघाडीच्या एकत्रित मिटिंगमध्ये होईल.